त्यानं होणं त्याची जबाबदारी सुद्धा आमची आहे। याचा व्यवस्थित प्लॅन आहे राणाचा का उमेदवार आणि बच्चू कडूला लाठीचार्ज करायचा किंवा असं वागून आम्हाला अटक करण्याचा प्लॅन होता। आज आम्ही व्यवस्थित शांततेने घेतलं म्हणून ते ठीक आहे, पण आम्ही रागात येईल, जबरदस्ती करू आणि आम्हाला अटक करण्याचा प्रयत्न होईल। आम्हाला आमच्या हातून काहीतरी कृत्य घडलं गेलं आणि आम्हाला अटक करून हा कायमचा बंदोबस्त करण्याची व्यवस्था राणानं इथं केलेली होती। राणाच्याच म्हटल्यानं इथलं पोलीस आयुक्त पोलीस पक्ष कार्यकर्त्यासारखं कारवाई करत आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहीत पडलं आहे आणि महाराष्ट्राची जनता याचं उत्तर मतदानातून दिल्याशिवाय राहणार नाही असे पूर्ण विश्वास मला जनतेवर आहे। आता आमच्या काही आंदोलक भूमिकेमुळे काही वाईट होऊ नये याचाही आम्ही विचार करतो आहे आणि देशाच्या मंत्र्याच्याच सभेमध्ये कायदा पायदळी तुडवल्या जात असेल तर न्याय कोणाकडे मागावं हे प्रश्न आता खरं तर अनुत्तरित आहे आणि मग त्यासाठी आम्ही जनतेसमोर जाऊ। थोड्या वेळात अर्ध्या एक तासामध्ये आम्ही कार्यकर्त्याची बैठक घेऊ आणि समोरचा निर्णय जाहीर करू। सर, इस मैदान की जो है परमिशन फिर से नकारी है, क्या कहेंगे इसको लेकर? 22 को भाजपा को परवानगी नाकारी है, 22 तारीख को। अभी कल की हमारी सभा है, 7 बजे हमको परवानगी नाकारते मांगे सर नहीं। अब ये 24 तास के अंदर 12 घंटे के अंदर हम सभा कैसे ले? ये तो साफ तौर पर हम पर अन्याय है। एक तरफ भाजपा को परवानगी नाकारी और दूसरे लेटर में है अभी हमको परवानगी नाकारी है। कितना अन्याय है, ये तो बिल्कुल तानाशाही है और सरकार के इसके परिणाम अमरावती के पूरे महाराष्ट्र में देखेंगे। क्या ये सोची समझी साजिश दिखाई? बिल्कुल साजिश थी। उनको लगता था कि यहाँ कुछ गड़बड़ हो और उम्मीदवार और बच्चू कडू को अटक करने की साजिश थी। हमने बहुत शांतता से लिया इसको क्योंकि जीत के पास जीत हमारी होने लगी, इसीलिए की हुई है। बिल्कुल इस तरह से आगे वो आया है कि हम किसी की तरफ से हम अटक हो जाए, गड़बड़ करे, हमारा प्रचार रुकावट डालने की ये बरोबर प्लान था। वो सक्सेस नहीं हुआ, लेकिन प्रचार हमारा पुलिस प्रशासन ने रुकाया है। ये आचार संहिता का भंग हुआ है। क्या इसको लेके आप कोर्ट में जाओगे? बिल्कुल कोर्ट में जरूर जाएंगे, सब अधिकारी को आड़े लेंगे हम। एक मिनिट थांबा। हाँ, दादा थोडं जागा द्या ना इकडे। हे पाठीवर मित्र 2 मिनिट। यहाँ उन्होंने भाजपा विनोद गुहे ये मैदान उपलब्ध अपने को दे नहीं सकते ऐसा कहा है और अभी 7 बजे बोलते हैं कि आप सुरक्षा हेतु आपको परवानगी ना कर। फिर हमने कि 6 घंटे में प्रचार सभा कैसा कर सकते? तर हा आम्हाला अडकवण्याचा अटक करण्याचा कट होता असं म्हणाले बच्चू कडू आणि आजच्या घटनेबाबत आपण कोर्टामध्ये दाद मागणार आहोत आणि पुढच्या अर्ध्या ते 1 तासात कार्यकर्त्यांची बैठक करू आणि मगच आपली पुढची पावलं पुढची भूमिका जाहीर करू, पुढचा निर्णय जाहीर करू, त्यांच्याशी चर्चा करूया। भाऊ परवानगी लागेल, टाकली ना परवानगी? मनपाची मनपाचा नाही कलेक्टर